नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यामध्ये आपल्याला माहीत असेल सध्या आचारसंहिता चालू आहे. त्यामुळे मित्रांनो जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध करता येत नाहीत. परंतु मित्रांनो ही आचारसंहिता किती तारखेपर्यंत चालू आहे तर 4 जूनपर्यंत मित्रांनो ही आचारसंहिता राहू शकते. मित्रांनो 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. निकाल लागले की आचारसंहिता मित्रांनो या ठिकाणी बंद होते. म्हणजे 4 जूनपर्यंत मित्रांनो जवळपास अजून 40 ते 45 दिवस या ठिकाणी जाहिराती सरळ सेवेच्या येऊ शकत नाहीत. बाकी स्वायत्त संस्थांचे जे जाहिराती आहेत त्या मित्रांनो प्रसिद्ध होऊ शकतात, जसं की जिल्हा न्यायालय असेल, कोर्टच्या भरती असतील, इतर जसे स्वायत्त जे आहेत त्यांच्या. परंतु आचारसंहितेनंतर मित्रांनो मग हे 40 ते 45 दिवसानंतर कुठल्या जाहिराती येऊ शकतात सरळ सेवेच्या, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही एक माहिती जी असणार आहे मित्रांनो अंदाजित माहिती असणार आहे. सध्या मागे जे GR आलेले आहेत किंवा ज्या भरत्या रखडलेल्या आहेत त्याच्यावरनं मित्रांनो. तर बघा आचारसंहितेनंतर येणाऱ्या जाहिराती 2024 मध्ये कुठल्या कुठल्या असू शकतात, ज्याच्यामध्ये मित्रांनो पहा 10 नंबरला जाहिरात आहे महानिर्मिती, जी की मित्रांनो IBPS कंपनी घेऊ शकते. आता महानिर्मितीची का जाहिरात येऊ शकते तर मित्रांनो शॉर्ट जाहिरात ऑलरेडी प्रसिद्ध झाली लोकमत न्यूजपेपरमध्ये 14 मार्चला. मित्रांनो याच्यामध्ये 800 जागा आहेत. पहा महानिर्मिती तंत्रज्ञ 3च्या जागा आहेत. 800 जागांची ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झाली. मग आचारसंहितेनंतर ही जाहिरात जी आहे पहिली जाहिरात तुम्हाला लगेच पाहायला भेटेल. त्याच्यानंतर महानिर्मितीची अजून एक जाहिरात आलेली आहे मित्रांनो, ती म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये जवळपास एक 80 ते 100 जागा आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये एक प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कसाठी जे लिपिक प्रमाणे पद असतं मित्रांनो त्याच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये 81 जागा आहेत. अशा 2 जाहिराती महानिर्मितीच्या मित्रांनो आलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर 9 नंबरची जाहिरात आहे पहा PCMC म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ही IBPS कंपनी घेऊ शकते. ऑलरेडी शॉर्ट नोटिफिकेशन याची देखील प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात कधी येणार आहे तेही त्यांनी सांगितले. पहा ही जाहिरात 22 एप्रिल 2024 पासूनच मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ज्याच्यामध्ये अग्निशमन विमोचक आणि फायरमॅन रेस्क्यूअरची 150 पद आहेत आणि ही गट ड ची सरळ सेवेची मित्रांनो जाहिरात असणार आहे. तर ही एक जाहिरात मित्रांनो येणार आहे. त्यानंतर 8 नंबरची धर्मदाय आयुक्तालय यांची जाहिरात देखील मित्रांनो TCS किंवा IBPS मार्फत प्रसिद्ध होऊ शकते. धर्मदाय आयुक्तालयामधली पदं जी आहेत भरली जाऊ शकतात. तर ही एक आचारसंहितेनंतर जाहिरात येऊ शकते. त्यानंतर मित्रांनो 7 नंबरचे आहे समाज कल्याण विभाग. TCS घेऊ शकते मित्रांनो. समाज कल्याण विभागाची आत्तापर्यंत गट क आणि ड ची कुठली जाहिरात आलेली नाही आहे, जी की मित्रांनो 75,000 पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होत्या त्यापैकी मित्रांनो. तर ही एक जाहिरात मित्रांनो नक्की येऊ शकते. त्यानंतर नगर परिषदमधली मित्रांनो गट क ची काही पदांची जाहिरात आलेली आहे, परंतु मित्रांनो गट ड ची जाहिरात जी आहे अजून प्रसिद्ध झालेलं नाही. तर TCS मार्फत ह्या परीक्षा होऊ शकतात, कारण की सध्या रिसेंटली नगर परिषदच्या परीक्षा जी आहेत TCSने घेतलेल्या आहेत. पहा तर TCS मार्फत गट ड ची आणि राहिलेली काही गट क ची पदं देखील आहेत, त्यांच्या देखील जाहिराती तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर वित्त लेखा आणि कोषागार विभागाची मित्रांनो TCS मार्फत जाहिरात येऊ शकते. याच्यामध्ये ही गट ड ची पदं असू शकतात. त्यानंतर मित्रांनो GMC ची IBPS कंपनी परीक्षा घेईल तुमची. सध्या नागपूर आणि धुळेची आपल्याला माहीत असेल GMC ची जाहिरात आलेली आहे. पहा त्यांची IBPS कंपनी या ठिकाणी घेत आहे परीक्षा. तर बाकी GMC ची जे राहिलेल्या परीक्षा आहेत मित्रांनो, जसे की भरपूर सारे GMC आहेत, 11 ते 12 GMC आहेत, त्या 2च GMCच्या जाहिराती सध्या गट ड च्या आलेल्या आहेत. बाकी राहिलेली यालाच आपण मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभाग असं म्हणतो. वैद्यकीय शिक्षण विभागाची गट क ची जवळपास 5,000 पदांची जाहिरात येऊन गेलेली आहे. अजूनही वैद्यकीय शिक्षण विभागामधली मित्रांनो ही गट ड ची जी पद आहेत त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो महानगरपालिकेमध्ये पहा अजून नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आलेली नाही. TCS परीक्षा घेऊ शकते, कारण की याच्यावरती खूप साऱ्या न्यूज मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या होत्या मागच्या काही दिवसामध्ये 2023 मध्ये. त्यानंतर अमरावती महानगरपालिकेची देखील मित्रांनो IBPS कंपनी परीक्षा घेऊ शकते आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मित्रांनो लिपिक पदाची जाहिरात येण्याची शक्यता आहे. याच्यावरती देखील खूप साऱ्या न्यूज आलेल्या होत्या की याची बिंदुनामावली कंप्लीट झालेली आहे, मान्यता भेटलेली आहे आणि याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे म्हणून. तर IBPS कंपनी याची परीक्षा घेऊ शकते. मुंबई महानगरपालिकेची लिपिक असेल किंवा इतर जसं की इंजिनिअरचे काही पद आहेत पहा, त्याच्यामध्ये ह्या पदांच्या परीक्षा ज्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्ध होऊ शकतात. तर अशा एकूण मित्रांनो 10 जाहिराती, यापैकी कुठल्याही जाहिराती मित्रांनो आचारसंहितेनंतर प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणजे आचारसंहिता संपली की लगेच जाहिरात येऊ शकत नाही असं नाही मित्रांनो, एक थोडासा वेळ त्याला लागेल. परंतु ह्या जाहिराती मित्रांनो आचारसंहितेनंतर 2024 मध्ये तुम्हाला यापैकी आलेल्या पाहायला भेटतील. तर यापैकी 2 शॉर्ट जाहिराती ज्या आहेत न्यूजपेपरमध्ये देखील आलेले आहेत. बाकी जाहिराती मित्रांनो जशा येतील आचारसंहितेनंतर तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे याबद्दलची शेअर केली जाईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.
मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये सध्या 17,000 पदांची जी पोलीस पदभरती होते त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकामध्ये त्यांनी समावेश करून दिलेला आहे, ज्यामध्ये पोलीस शिपाईच्या प्रश्नपत्रिका आहेत, पोलीस चालकच्या, पोलीस SRPF आहे, त्यांच्या सर्व 2023 मधील झालेल्या प्रश्नपत्रिका हे त्यांच्या विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतील. त्यानंतर मित्रांनो, जसं की आरोग्य सेवक, आरोग्य सेविका किंवा आरोग्य विभागामधील तांत्रिक प्रश्नांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्न, जे की तांत्रिक डायरीवरती आधारित पुस्तक आहे. तर ही दोन्ही पुस्तकं देखील मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील. त्याचबरोबर मित्रांनो, ग्रामसेवक पदाची जी तुमची परीक्षा होणार आहे त्यासाठी तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे. त्यानंतर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला ग्रामसेवक पदासाठी उपयुक्त आहेत. आणि मित्रांनो, सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला प्रत्येक परीक्षामध्ये कॉमन विषय असतो. तो TCS IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो वन लायनर स्वरूपामध्ये सामान्य ज्ञान या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर आतापर्यंत झालेल्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून त्यांनी GS आणि GK ह्या सामान्य ज्ञान प्रश्नांचा वन लायनर स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही अजून पुस्तकं आहेत, जसं की SSC साठी मित्रांनो मराठीमधून पुस्तकं आहेत. वाहन चालक या पदासाठी तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी वाहन चालक भरती हे देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.